शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. बीजेपीचे खास कार्यकर्ते, त्यांना तिकीट दिलं नाही. 30 वर्षापासून आज ते पक्षासाठी, पक्ष उभारीसाठी कार्य केलं आणि आज त्यांना तिकीट डावलून त्यांच्यावर दबाव आणत होतोय. आम्ही सकाळपासून त्यांना क्लूप लावून त्यांना कोंडून ठेवलं, मध्ये माघार घ्यायची नाही आणि लढायचं असा निश्चय आम्ही केलेला आहे. तरी त्यांना कोणत्या प्रकारचा दबाव सकाळपासून चालू आहे, पक्षाचा चालू आहे, तर आमिष दाखवली जाते, पण ते कोणत्या आमिषाला बळी पडणार नाही. आणि पक्षासाठी आणि इकडून पुढे काही विषय नाही राहिला. आता ते निष्ठावान आणि सामान्य कार्यकर्ते लोकांसाठी जिंकून येणार असं आम्ही धरलेलं आहे. आणि सकाळी खूप लोक आले, खूप दबाव टाकला, पैसे कोणी काय पैसेच आम्ही दाखवले. असं ह्या गोष्टी निष्ठावान कार्यकर्ते जे असतात ते त्यांना बळी पडत नाही. आणि इकडून पुढे कार्य केलेले अशाच लोकांना लोक निवडून देतील. आणि आम्ही एक पॅनल तयार करायचं ठरवलं. त्याच्यानंतर आम्ही तो पॅनल तयार करणार आणि एकनिष्ठ लोकांसाठी पुढं निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार. आणि आम्ही त्यांना माघार घेऊन देणार नाही. आम्ही क्लूप लावून घेतलं, त्यांच्या गाडीची चावी घेतली. बाकीचे कार्यकर्ते खूप चावी त्यांना सकाळच्या धरून पुढंच बाहेर पडून दिलेलं नाही. एकूण कार्यकर्ते मी कार्यकर्त्यांना म्हणलो तुम्ही जा. एकदम अन्याय झालेला आहे. सगळ्या परिसरातील सगळे नागरिक, मित्रमंडळी, कार्यकर्त्यांनी सगळे आमचे मित्र आहेत. परंतु जो काही अन्याय झाला आहे हा सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात आपण दंड थोपटला आहे आणि उमेदवारी आपली कायम असणार आहे. गेली 33 वर्ष मी निष्ठेने पक्षाचं काम करतो आहे. संघाचा बालपणापासून स्वयंसेवक आहे आणि आता या 9 वर्षामध्ये इतकी तयारी केलेली होती. घराघरात पक्षाचं चिन्ह पोचवलं, पक्षाचे कार्यक्रम पोचवले, सदस्य नोंदणी. माझ्या कुटुंबाने 1000 सदस्य घरोघरी जाऊन केले. मी 150 सदस्य हे सक्रिय सदस्य, म्हणजे ज्यांनी 50 सदस्य केले, 150 गुणिले 50 ते प्रत्येकाला मदत केली कसं सदस्य नोंदणी करायची. आणि जे उमेदवार 3-3, 4-4 पक्ष बदलून आलेत, आता जे उमेदवार दिलेत त्यातल्या 3घांना मी सदस्य केलेलं आहे. 3घांना मी सदस्य केलं आहे, सक्रिय सदस्य मी केलं आहे. कसं करायचं हे सुद्धा सगळ्यांना माहीत नव्हतं. आणि अशा याच्यामध्ये पक्षाने कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता सर्वेमध्ये मी 1 नंबर आहे. मी खात्रीने सांगतो, छाती ठोकून, प्रत्येक सर्वेमध्ये ज्ञानेश्वर काकल हा 1 नंबर आहे. आणि कुठल्याही सर्वेमध्ये कुणाला नाव माहीत नसलेले उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याच्या निषेधार्थ आणि जनतेच्या समर्थनार्थ जनतेने सगळ्या नागरिकांनी उठाव करून सांगितलं की तुमची उमेदवारी पाहिजे. म्हणून 2 पैकी 1 उमेदवारी आम्ही कायम ठेवलेली आहे. माझ्या पत्नीची उमेदवारी कायम आहे. मी त्यामधून माघार घेऊन आम्ही पॅनल बनवतो. 33 वर्ष तळागाळात घरोघरी पक्षाचं काम, पक्षाचा विचार, राम मंदिराचं आंदोलन असेल, अयोध्येचे कलश यात्रा, घरोघरी ते अक्षता पोहोचवणं, हे सगळं करत असताना रॅडिसन ब्ल्यूला जाऊन काय करायचं? रॅडिसन ब्ल्यूला जर जायचं होतं तर मग आम्ही एवढं 33 वर्ष, मग 33 वर्ष पैसे कमवून मग एक दिवस रॅडिसन ब्ल्यूला गेलं तरी उमेदवारी मिळते. मग असं असताना हे आमचे 33 वर्षाचा हिशोब काय? याचा हिशोब कोण देईल? तिकिटामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाले असं सगळी चर्चा आहे, मला माहीत नाही, पण सर्वत्र चर्चा आहे. आणि जे काही झालंय, जे उमेदवारांचे नावं आले त्यावरून उघड आहे की हे सगळं यात तथ्य असलं पाहिजे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.